नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतायत आणि त्याच महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करतोय. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पोलीस बदली आरोपाप्रकरणी आज जबाब नोंदवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पुरावेही दिले होते आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली होती. त्यावरून फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती. सुरुवातीला त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं, मात्र आता त्यांचा सागर बंगल्यावर जबाब नोंदवला जाणार आहे. भाजपनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आता फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहे. तसंच पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यांनी काय ट्विट केलंय बघा. या संदर्भातलं ट्विट त्यांचं आजचं जर लक्षात घेतलं तर त्यांनी म्हटलंय की सहपोलीस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. सोबतच मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून आज दिवसभर घरी उपलब्ध असेल. ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बोलूयात याविषयी आमचे मुंबईचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत आहेत. तुषार, साधारण काय कळू शकलंय का की पोलीस सागर बंगल्यावरती केव्हा जाणार आहेत? विशाल, सायबर पोलीस सागर बंगल्यावरती कोणत्याही क्षणी येऊ शकतात, कारण की सायबर पोलिसांनी काल तसं देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगितलं आहे की तुमचा जबाब नोंदवण्यासाठी आम्ही स्वतः सागर बंगल्यावरती येतो. कारण की एकीकडे विशाल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्षनेत्याला जर पोलीस स्थानकामध्ये बोलवलं तर उद्या राजकीय संघर्ष तयार होऊ शकतो. आणि हा राजकीय संघर्ष टाळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांना सांगण्यात आलं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना पोलीस स्थानकामध्ये बोलवू नका, तर तुम्ही थेट त्या ठिकाणी सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवा. कारण की आपण जर पाहिलं असेल तर 1993चा गोपनीय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्लांवरती 2 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि फोन टॅपिंग प्रकरणामधले अनेक जे बदल्यांमध्ये जे रॅकेट सुरू होतं तो अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावरती ठेवला होता. देवेंद्र फडणवीस हे सध्या विरोधी पक्षनेते या पदावरती आहेत आणि विरोधी पक्षनेते पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्यांचा सोर्स हा सांगण्याचा किंवा कुणीही विचारण्याचा कोणताही अधिकार नाहीये. मात्र त्यांना विचारणा करण्यात आली की तुमचा सोर्स सांगण्यामध्ये यावा, तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला की मी असं माझा कोणताही सोर्स सांगणार नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं या ठिकाणी त्यांना प्रश्नावली 2 वेळा पाठवण्यात आली होती. 6 सप्टेंबर 2021 देखील या संदर्भातली प्रश्नावली पाठवण्यात आली होती, मात्र त्यांनी त्याला उत्तर दिलं नाहीये. अखेर सायबर पोलिसांचे सहआयुक्त नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवून त्यांना 11 वाजता बीकेसी पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले. तात्काळ देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देखील दिलं की मी स्वतः बीकेसी पोलीस स्थानकामध्ये जाऊन माझा जबाब नोंदवणार आहे. मात्र जर देवेंद्र फडणवीस बीकेसी पोलीस स्थानकामध्ये गेले असते तर मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. तर दुसरीकडे राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना एखाद्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस स्थानकामध्ये बोलवणं हे राज्याच्या इतिहासामध्ये कधीही घडताना पाहायला मिळालं नव्हतं. जर असा काही प्रकार घडला तर राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि भाजपा मोठं शक्ती प्रदर्शन देखील करू शकतं. ह्याची संपूर्ण जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब राजकीय सूत्र फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही पोलीस स्थानकामध्ये बोलू नका, तर देवेंद्र फडणवीसांच्या तुम्ही जे शासकीय निवासस्थान आहे त्यांचं सागर बंगला या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचा जबाब नोंदवा, असं सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी तात्काळ त्यांना सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यामध्ये त्यांचे काही कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम रद्द करून मी सागर या निवासस्थानी आहे आणि सायबर पोलीस आयुक्त यांच्यासह टीम माझा जबाब नोंदवण्यासाठी येणार असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केलं. आता विशाल 10 वाजलेले आहेत. कोणत्याही क्षणी सायबर पोलिसांची टीम सागर बंगला या निवासस्थानी येऊ शकते आणि देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवू शकते. देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवत असताना त्यांना जी प्रश्नावली पाठवली होती त्या संदर्भामध्ये कोणते प्रश्नही देवेंद्र फडणवीसांना विचारले जातात, किंबहुना जबाब नोंदवत असताना 1993चा जो गोपनीय कायदा आहे त्यानुसार रश्मी शुक्लांवरती जे गुन्हे दाखल झालेले, मात्र त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीयेत.
त्यातली टेक्निकल बाब फक्त एवढीच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता ती आकडेवारी समोर मांडली होती आणि त्याचा सोर्स हा विचारता येत नाही कायद्याने, कारण की देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदावरती आहेत. त्यामुळे आज नेमकं सायबर पोलीस देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय विचारतं आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय जबाब देतात आपल्याला काहीच वेळामध्ये त्यामुळे तितकंच महत्वाचं ठरेल. विशाल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. तर कोणत्याही क्षणी पोलीस जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत म्हणजे पोलीस बदली घोटाळ्याच्या संदर्भातले याविषयी चौकशी करण्याकरता तिथे येऊ शकतात. पुढे बघूयात. नोटीस चौकशीचं राजकारण बंद करावं, जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. ह्याच्यात लोकांना एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते ऐकण्यामध्ये अजिबात रस नाही. आता सकाळी 7 वाजता देखील मी इथं आलो होतो. इथं सूस आणि इथल्या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, आमचा पाण्याचा प्रश्न, आमचा ड्रेनेजचा प्रश्न, आमचा विजेचा प्रश्न, आमचा स्मशानभूमीचा प्रश्न, असे प्रश्न सुटावेत, त्याच्यामध्ये काय आम्हाला ती मदत व्हावी. परंतु तो प्रश्न राहतो बाजूला आणि प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी काही ना काही हे अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या जातात किंवा त्याच्याबद्दलचे वक्तव्य केली जातात. आणि मग तुम्ही पण मीडिया ह्या अशा प्रकारे अमुक जण म्हणाले त्याच्यात तुमचं काय मत आहे, मग त्यांनी म्हणायचं ह्यांचं काय मत आहे. ह्याच्यात कृपा करून सगळ्यांनी वेळ घालू नका. हे सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या राज्याचा आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहिलं पाहिजे. राज्य पोलीस दलातील बदली घोटाळ्याचा अहवाल लीक प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आणि या अहवालावर कारवाई करण्याऐवजी आपल्या विरोधात आकसानं कारवाई केली जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. एकूणच फडणवीसांच्या आरोपामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आलंय. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2021 मध्ये राज्यातील पोलीस दलातील बदली घोटाळ्याचा अहवाल उघड करून एकच खळबळ उडवून दिली होती. यावेळी त्याचे ट्रान्स्क्रिप्ट आणि पेनड्राईव्ह केंद्रीय गृह विभागाच्या सचिवाकडे त्यांनी सादर केले. या घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करत आहे. मात्र राज्य सरकारनं या अहवालाबाबत चौकशी करण्याऐवजी हा घोटाळा दाबण्यासाठी FIR दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेला किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे, असा सवाल या ठिकाणी आहे. या प्रकरणी माहिती कुठून आली असा सवाल विचारण्यात येतोय. मात्र आपल्या स्रोताबाबत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही असा फडणवीसांचा दावा आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. दुसरं असं आहे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चुकीची केस दाखल केल्याचा दावाही फडणवीसांनी केला. तरी देखील पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही. या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली, ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. तर फडणवीसांकडे जे काही पुरावे असतील त्यांनी पोलिसांकडे सादर करावेत असं खुलं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलंय. त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांना अडचणीत आणणे किंवा त्यांच्यावर काही आरोप करणे असा काही हेतू सरकारचा मला तरी अजिबात दिसत नाही. त्यांच्याकडे पुरावे विरोधी पक्षाकडे पक्षनेत्यांच्याकडे नेहमीच लोक येऊन वेगळे पुरावे देत असतात. ते त्यांनी सरकारला दिले तर नक्की त्याचीही चौकशी सरकार करेलच. पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. फडणवीसांच्या या आरोपाला आता महाविकास आघाडी सरकारकडून नेमकं काय आणि कसं प्रत्युत्तर दिलं जातंय हे पाहावं लागेल.
स्वाती लोखंडेसह प्रशांत वाघ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निलेश आणि नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे. शरद पवारांचं नाव दाऊदशी जोडलं म्हणून त्यांच्या विरोधात आणि त्याचबरोबर मलिकांवरती टीका करताना त्यांनी हे नाव जोडल्यानं पवारांबद्दल हे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यामुळे आता निलेश आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, नितेश आणि निलेश राणेंच्या विरोधात हा गुन्हा म्हणजे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा का दाखल करण्यात आलाय? बरं, काय कारणास्तव सुष्मिताचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव हे दाऊदशी जोडल्यावरनं, त्याचबरोबर म्हणजे नवाब मलिक यांच्यावरती टीका करत असताना निलेश आणि नितेश राणेंनी शरद पवारांचं नाव हे दाऊदशी जोडल्यावरनं त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीनंतर आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने यांच्याकडे. सुष्मिता, काय अधिक माहिती याबद्दल? खरं तर ज्या पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य शरद पवार यांच्याबद्दल केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांचा थेट संबंध हा दाऊद गँगशी असल्याचं म्हटलेलं होतं, त्यांच्याकडनं पैसे पुरवले जातात अशा पद्धतीचा आरोपसुद्धा राणे यांच्या पुत्रांनी केलेला होता आणि त्याचमुळे सूरज चव्हाण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं अशा पद्धतीची जी नोटीस आहे ती तक्रार जी आहे ती थेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेली होती आणि अशा पद्धतीने आमच्या नेत्याला कुठेतरी डेफॉमेशन हे आहे, कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हे वक्तव्य केले जाते. पुराव्यांचा अभाव असताना सुद्धा अशा पद्धतीनं पक्षप्रमुखांची भूमिका ही डावलली जाते आहे. अशा पद्धतीने ही तक्रार जी आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडनं सुद्धा या बाबतीतली नोटीस जी आहे, FIR जो आहे तो नोंदवण्यात येईल आणि त्यानंतरच आपण जो बघतोय की ज्या पद्धतीची राजकीय वाद प्रतिवाद होत असतात त्यामध्ये कुठेतरी दाऊद गँगशी संबंध हा राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा होता आणि त्याचबरोबर शरद पवार यांनी नवाब मलिक यांना कायम पाठीशी ठेवलेलं आणि म्हणून आज दाऊद आणि शरद पवार यांचे संबंध समोर आलेत अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलेलं होतं आणि याच वक्तव्यामुळे राणे यांच्या दोन्ही पुत्रांना अशा पद्धतीची ही नोटीस जी आहे पोलिसांकडनं बजावण्यात आलेली आहे. पण मग याविषयी आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढली प्रक्रिया काय असेल याबद्दल काय कळू शकले का? गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर या सगळ्या कार्यक्रमाचे फुटेजेस जे आहेत ते पोलिसांना पुरावे म्हणून सादर केले जातील. त्यानंतर दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवण्यात येतील आणि त्यानंतर कोर्टामध्ये डेफॉर्मेशनची केससुद्धा लावली जाऊ शकते. कारण ज्या पद्धतीचं हे वक्तव्य आहे ते समाजातील अनेक लोक असे आहेत की त्यांच्या प्रतिष्ठेला याच्यामुळे इजा पोहोचू शकते आणि त्यातीलच एक महत्त्वाचं चेहरा म्हणजे शरद पवार यांचा आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ज्या वेळेला वक्तव्य होतं त्याचा परिणाम हा कारवाईच्या स्वरूपात तर असतोच, परंतु याचा सगळ्यात मोठा परिणाम हा राजकीयदृष्ट्या सुद्धा पाहायला मिळतो. कारण गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय शिवसेना आणि नारायण राणे यांचे कुटुंबीय यांच्यातील वाद समोर येत होते, परंतु आता थेट राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावरती त्यांनी अशा पद्धतीने टीका केल्यामुळे जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा नाराज आहे आणि त्यातूनच ही एक तक्रार जी आहे पोलिसांकडे नोंदवण्यात आली आणि आता गुन्हा दाखल झालेला आहे. कोर्टामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांकडनं यासाठीचे दावेसुद्धा आणि युक्तिवादसुद्धा लवकरच केला जाणार आहे. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. नवाब मलिक यांच्यावरती टीका करत असताना निलेश आणि नितेश राणे यांनी दोघांनीही शरद पवारांचं नाव हे दाऊदशी जोडल्यावरनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती आणि आता या तक्रारीनंतर या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे बघूयात सध्या दिल्लीमध्ये काय चाललंय हे जाणून घेऊयात. 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आज संध्याकाळी नवी दिल्लीत काँग्रेसची आत्मचिंतन बैठक पार पडते आणि या बैठकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गांधी परिवार पदांचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. गांधी कुटुंबियांशिवाय काँग्रेस पक्ष एकजूट राहूच शकत नाही असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र या बैठकीत गांधी कुटुंबियांचे राजीनामे फेटाळले जाण्याची ही शक्यता आहे.
आणि याचबद्दल बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, गेल्या वेळी आपण बघितलं होतं अशाच पद्धतीने आत्मचिंतन बैठकीमध्ये गांधी कुटुंबियांच्या वतीने आपले राजीनामे प्रस्तुत करण्यात आले होते, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत. मग यंदाही तसंच होऊ शकतं, सूत्र काय सांगतात? नाही, जी सूत्रांची माहिती आहे की सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो किंवा प्रियंका गांधी असो, प्रियंका गांधीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये लडकी हू लढ सकती हुई अभियान राबवण्यात आलं होतं. आणि त्या अभियानाच्या जे फलित आलेलं आहे ते फलित फार धक्कादायक आहे. म्हणजे एवढी प्रचंड परिश्रम घेतल्यानंतरही त्यांना फक्त 2 जागा उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये मिळालेले आहे. याचा अर्थ हे अभियान लोकांनी स्वीकारलं नाही असं हे स्पष्ट दिसत आहे. त्याचमुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा चर्चा करण्याची वेळ आली त्यावेळेस जेव्हा CWCच्या बैठकीत त्यापूर्वी हे तीनही जे नेते आहेत ते राजीनामा देऊन नवीन जी कार्यकारिणी तयार होणार आहे त्या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यापूर्वीची जी परंपरा आहे आणि जसा इतिहास आहे, कुठल्याही गांधी कुटुंबियाचा राजीनामा हा स्वीकारला जात नाही. राहुल गांधींचा राजीनामा असो जो बघितला आपण की त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर तो स्वीकारला गेला, सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या. म्हणजे सोनिया गांधींचं अध्यक्षपद संपल्यानंतर राहुल गांधी अध्यक्ष झाले. म्हणजे गांधी वर्सेस गांधी, गांधी आणि गांधी अशा प्रकारचं चित्र हे काँग्रेसमध्ये असतं. तर त्यामुळे आज हे राजीनामे स्वीकारले जातील की फेटाळले जातील हा वेगळा विषय आहे. पण विषय महत्त्वाचा जो आहे त्यामध्ये की या 5 राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं दारुण पराभव काँग्रेसचा झालेला आहे, एकाही राज्यांमध्ये आपली सत्ता देखील कायम ठेवता आली नाही पंजाबसारख्या राज्यामध्ये, तर त्याविषयी विचारमंथन होणार आहे. आणि त्याच वेळेस G23तले जे वेगळे नेते आहेत सगळे, कपिल सिब्बल असो, त्यानंतर मुकुल वासनिक असो, यासारखे जे नेते आहेत, जे नेते G23 मध्ये गुलाम नबी आझाद असो, यासारख्या नेत्यांनी एक वेगळी बैठक राजधानी दिल्लीत बोलवली आहे. त्या बैठकीचे पडसाद या CWCच्या बैठकीमध्ये सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या बैठकीत पडण्याची शक्यता आहे. या घडीला जर बघितलं तर पार्लमेंटची स्ट्रॅटेजी कमिटीची बैठक सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या सोनिया गांधी अध्यक्ष आहेत, ज्या 10 जनपद या निवासस्थानी नेते पोहोचलेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्यानंतर अभिजित मुखर्जी आहेत, असे सगळे जे लोकसभा असो राज्यसभेचे असो या दोन्ही पक्षाचे नेते काँग्रेसचे ते पोहोचलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पार्लमेंटची स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात विस्ताराने चर्चा झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता CWC बैठक होईल. पण CWCच्या बैठकीमध्ये एकतर या संपूर्ण निवडणुकीचं मूल्यांकन होईल, मूल्यांकनाशिवाय आगामी CWC कशी असावी, कारण की एकीकडे डिजिटल सदस्यता मोहीम राबवण्यात आलेली, ती मोहीम संपलेली आहे आता जवळपास. आणि त्याची जी सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या आधारावरती आता नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भातला ठराव या CWCच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर अधिवेशन बोलवून या संदर्भात होऊ शकतं की नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. त्यामुळे अनेक लोकांना या CWCच्या म्हणजे कार्यकारिणीमध्ये संधी असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून 2 लोकांचं नाव पुढे आहे CWC मध्ये. जर बघितलं तर नितीन राऊत यांचं एक नाव आहे, त्यानंतर दुसरं बाळासाहेब थोरात. या 2 ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या CWC मध्ये संधी मिळेल, कारण की या घडीला जर बघितलं तर बाळासाहेब थोरात हे परमनंट इन्व्हायटी आहे. या घडीला जर या वर्तमान CWC मध्ये रजनी पाटील आणि मुकुल वासनिक हे 2 नेते महाराष्ट्राचे आहे. याशिवाय राजीव सातव होते, पण त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर ते पदोन्नती रिक्त आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण आज जो ठराव झाला समजा नवीन कार्यकारिणीचा, तर त्यात ही संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि साधारणतः काही दिवसांमध्ये जेव्हा अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये या संदर्भात ठराव पूर्ण केले जातील आणि नवीन कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण आज नाट्यमय CWC बैठक असेल अशी शक्यता जास्त आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर बघूयात आजच्या या आत्मचिंतन बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय. ब्रेकनंतर बघूयात रत्नागिरीतील खेडमध्ये एक मोठा घोटाळा समोर आलाय. विद्युतीकरण योजना कार्यान्वित न करता कोट्यवधी रुपयांची बिलं ठेकेदारांनी काढली असल्याचं समोर आलंय. शहरी भागातील विद्युतीकरण भूमिगत करण्यासंदर्भात भारत सरकारच्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम त्याचबरोबर IEPDS योजनेतून ही फसवणूक करण्यात आली आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि याचं काम जिल्ह्यातीलच प्रकाश इलेक्ट्रिकल या कंपनीला देण्यात आलं होतं. 1 वर्षात हे काम पूर्ण करायचं होतं आणि त्यामध्ये 4.5 फूट खोल जमिनीमधून LT त्याचबरोबर ST केबल टाकून विद्युतीकरण भूमिगत करणे हे काम होतं. मात्र खेड शहरामध्ये सर्व नियम धाब्यावर ठेवून हे काम करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर हे काम सध्या अर्धवट असून याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याने सध्या आपण काहीच माहिती देऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलंय.
सांगितलं होतं की आपण ह्याची 1.5 मीटर खोदाई होऊ द्या, परंतु त्याची 1.5 मीटर खोदाई पूर्णपणे साहेब झालेली नाही. त्याचबरोबर आता आम्हाला असं कळतं आहे की आपल्याच म्हणजे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला असं कळतं आहे की ह्याचं बिल दिलं गेलं आहे. साहेब ह्याचं कामच पूर्णपणे झालेलं नाही आणि जर ते काम झालं आता तर ह्याच्यावरती 2-2 आणि 1.5 फुटावरती 1-1 फुटावरती त्या केबल आहेत. जर उद्या हे चालू झालं तर ह्याच्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते. जे का वायर एक लाईनचं काम चालू आहे खेडमध्ये, या प्रकरणावरती खूप काही गोंधळ पहिल्यापासून चालू आहे. गेली 2 वर्ष झाली. या 2 वर्षापूर्वी रस्त्याच्या अगदी लगत जो लाईन टाकत होतो त्यावेळेसही आम्ही त्यांना रोखण्याचं काम केलं होतं. आज तर पूर्णतः जुना साहित्य वापरूनच ते हे करत आहेत, म्हणून आम्ही थांबवलेलं आहे. तर येत्या 8-15 दिवसामध्ये आम्हाला याच्यावरती ठोस निर्णय मिळावा, चौकशी व्हावी त्याची, अन्यथा आम्हाला या महामंडळावरती एक मोर्चा न्यावा लागेल. बहुजन समाज पार्टीवर या कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावी. ब्लॉक आहेत ते हितच तसेच पडलेले आहेत. आज काही ठिकाणी बसूनही झालेले नाहीत. मुळात ही योजना अशा पद्धतीने आहे, ह्याची केबल किमान 4 फूट जमिनीपासून खाली खोदायची असते. ती किमान ह्यांची 1च फुटावरती खोदाई झालेली आहे आणि ही केबल फिरवलेली आहे. ह्याच्यातून मोठी दुर्घटना होऊ शकते. हे चुकीच्या पद्धतीने ह्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे. आपण आता उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये. ज्या खेडमध्ये शहर आहे त्या शहरामध्ये ठिकठिकाणीही अशा प्रकारचे फीडर पिलर आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारच्या मोकळ्या ज्या केबल्स आहेत त्या देखील पाहायला मिळतील. ज्या वेळेला या संदर्भात काही नागरिकांनी तक्रारी केल्या एक 3-4 दिवसापूर्वी, त्यावेळेला नेमकं कळलं की 2017 ते 2019 या कालावधीमध्ये IPDS ही केंद्र सरकारची योजना होती आणि ही राबवली गेली होती. कोकणामध्ये येणारे निसर्ग चक्रीवादळ असतील किंवा आसमानी संकट असतील, पूर परिस्थिती असेल, अशा वेळेला शहरीकरणामध्ये जी विद्युतीकरण आहे हे भूमिगत व्हावं यासाठी तब्बल 25 करोड रुपयाचा निधी जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला होता. त्यापैकी खेड आणि दापोली या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ती संपूर्ण अर्धवट असल्याचं पाहायला मिळते. आपण बघू शकतो की वरती जे आहेत हे अजूनही त्याचप्रमाणे जर भूमिगत योजना राबवली गेलेली आहे, परंतु जे वरती ज्या खांबावरती जे तारेचं जाळं आहे ते नसावं आणि भूमिगत ही जी वायर आहे जे विद्युतीकरण भूमिगत असावं यासाठी ही योजना राबवली गेली होती. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी मोठा गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप काही नागरिकांकडून होत आहे आणि या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी देखील सुरू असल्याचं कळते. एकंदरीतच ही योजना का राबवली गेली नाही आणि संबंधित ठेकेदाराने ह्याचं जे काम आहे हे अर्धवट का ठेवलं, असे अनेक प्रश्न आहेत हे आता उपस्थित होताना पाहायला मिळतात. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की गव्हाच्या दरात 25% वाढ झालेली आहे. युक्रेन आणि रशियातल्या युद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आणि जगातील 30% गव्हाचं उत्पादन युक्रेन आणि रशियामध्ये होतं. मात्र दोन्ही देशांमधल्या युद्धामुळे तिथून निर्यात बंद आहे. परिणामी भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. आठवड्याभरापूर्वी गव्हाचे दर जे होते ते प्रति क्विंटलला 1800 रुपयांपर्यंत होते, मात्र आता हे दर 2400 रुपयांपर्यंत पोहोचलेत. चांगला भाव मिळत असल्याने नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेशमधील शेतकरी त्यांचा गहू विक्रीसाठी घेऊन आलेत. युक्रेन आणि रशियातील युद्ध लांबलं तर गव्हाचे दर प्रति क्विंटलला 3000 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या मी नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. मागच्या एक आठवड्यामध्ये जर का तुम्ही इथल्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती गव्हाचे दर बघितले तर साधारण 20 ते 25% वाढ पाहायला मिळत आहे. सध्या आजचं जे मार्केट ओपन झालं ते 2200वर ओपन झालेलं आहे. आत्ताच जर का तुम्ही बघितली तर गव्हाची बोली देखील सुरू आहे. वेगवेगळे व्यापारी आहे ते बोली घेत आहे. इथले जे स्थानिक व्यापारी आहे त्यांना आपण विचारूया की याचं कारण काय आणि विशेष करून युक्रेन आणि रशिया यामध्ये जे युद्ध आहे याचा काही हे देखील एक कारण आहे का हे आपण समजून घेऊ. भाऊ मला सांगा नेमकं जे गव्हाचे दर पाहायला मिळत आहे म्हणजे जनरली 1800 ते 2000च्या काळात राहायचे, आता ते 2200 आहे आणि पुढील काळात वाढेल असं बोललं जातं, तर कारण काय?
हे सर युद्धामुळे होऊन आलं. युक्रेनचं युद्ध आहे आणि बिस्किट आणि याची जे हे बनते टोस्ट वगैरे, त्याच्यामुळे याची मागणी जास्त असल्यामुळे 400-500 रुपयाचा फरक गावावर आला आहे. आज 2375 पर्यंत गेलेले आहे गहू. अच्छा भाऊ, तुम्ही सांगा आज जे दर पाहायला मिळतं आपल्याकडे, नेमका गहू येतो कुठनं आणि आपल्या गावाला किती मागणी असते? गव्हाला इथे भरपूर मागणी असते. तसं साऊथमध्ये इथनं गहू भरपूर प्रमाणात जातो आणि यावर्षी युद्ध रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे एक्सपोर्ट होण्याचे चान्सेस असल्यामुळे गव्हाचे भाव बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत. अच्छा, आपल्याकडला गहू जनरली किती प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतं? की जनरली तर आपलीच गरज खूप जास्त आहे, पण एक्सपोर्टही होतं? आजपर्यंत नाही, पण या युद्धाच्या याच्यामुळे थोडा परिणाम एक्सपोर्ट होईलच गहू काही ना काही प्रमाणात. आणि इथे जी सध्या आवक आहे ते सध्या इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याची आणि काही एमपीची आवक असते. सध्या जस्ट सुरुवात झालेली आहे. कधी हा किती जाण्याची शक्यता आहे, काय वाटतं तुम्हाला? अजून असं बघता येत नाही. होळीनंतर खरं मार्केट जे आहे ते होळीनंतर समजेल. युक्रेन आणि रशिया याचं जे युद्ध सुरू आहे त्यामुळे कधी नव्हे पहिल्यांदा भारतीय गहू हा निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणाची खरेदी होत आहे आणि जेव्हा निर्यात करायची वेळ आली तर मग मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात देखील होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये असो किंवा देशातल्या वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असो आपल्याला गव्हाच्या भावामध्ये एक तेजी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोढे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. रशिया युक्रेन युद्धात आता घातक रासायनिक शस्त्रांच्या वापराची भीती व्यक्त केली जाते. रशियाने युक्रेनवर रासायनिक शस्त्र निर्मितीचा आरोप केलाय, तर अमेरिकेकडून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तवली जाते. पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. रशियाच्या सैन्यानं युक्रेनवर चौफेर हल्ला चढवला आहे. रशियाच्या लढाऊ विमानांकडून युक्रेनच्या विविध शहरांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. हा व्हिडिओ युक्रेनच्या डोनेस्क या शहरातला आहे. रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात हे शहर अक्षरशः भाजून निघालंय. बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत. डोनेस्कवरील हल्ल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल या शहरात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात इथं घनघोर युद्ध सुरू आहे. बॉम्ब हल्ल्यामुळे घरं आणि इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जागोजागी हल्ल्याच्या खुणा पाहायला मिळत आहेत. रशियानं युक्रेनच्या प्रमुख शहरांना टार्गेट केलंय. कीव, इर्पिन, खार्किव, मारियुपोल, चर्निव्ह, ओडेसा, डोनेस्क, लुहान्स्क आणि सुमी या शहरांवर हल्ले केले जात आहेत. पण युक्रेनच्या सैन्यानं हार मानलेली नाही. युक्रेनकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या सैन्यानं नष्ट केले. रशियाच्या सैन्याला युक्रेननं जबर तडाखा दिला. रशियाच्या सैन्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. रशियाच्या पायदळाचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनकडून होत असलेल्या प्रतिहल्ल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चांगलेच संतापले. पुतीन यांनी आपल्या लष्कराच्या जनरलची हकालपट्टी केली आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान हे युद्ध असलं तरी खरी लढाई ही रशिया आणि अमेरिकेदरम्यान. अमेरिकेकडून युक्रेनमध्ये जैविक शस्त्र विकसित करत असल्याचा आरोप रशियानं केला. रशियाच्या या आरोपामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. युक्रेनमध्ये अनेक गुप्त प्रयोगशाळा चालवल्या जात आहेत. तिथं घातक रासायनिक शस्त्रांची निर्मिती केली जाते असा आरोप रशियाकडून करण्यात आलाय. या प्रयोगशाळांसाठी अमेरिकेकडून पैसा पुरवला जातोय असाही दावा रशियाकडून करण्यात आलाय. पण युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या या आरोपांचं खंडन केलंय. Адекватные люди. Я президент адекватной страны, адекватного народа и отец 2 детей.
И никакого химического или любого другого оружия массового поражения на нашей земле никто не разрабатывает. И весь мир это знает. Вы это знаете. И если вы сделаете что-то подобное против нас, вы получите жесточайший санкционный ответ. युक्रेनच्या स्पष्टीकरणानंतर अमेरिकेनं याविषयी खुलासा केलाय. तसंच रशियालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. रशिया हा युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर करण्याकरता संधी शोधत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आलाय. रशियानं युक्रेन विरोधात जैविक शस्त्रांचा वापर केल्यास जगाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या निमित्तानं अमेरिका आणि रशिया दरम्यान तणाव वाढलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईतून. स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जोरदार तयारी नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू आहे. शहराला फ्लेमिंगो सिटी ही नवी ओळख देण्यासोबतच एक नवं रूप देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिकेकडनं केला जातोय. पाम बीच मार्गावरील मुख्य चौकात भिंत उभारत त्यावर संत महात्मे, प्रसिद्ध कवी, त्यांचे संदेश लिहिण्यात येत आहेत. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी देखील आपल्या हाताने संत ज्ञानेश्वरांनी दिलेला संदेश लिहित या भिंतींना बोलकं केलंय. मनपाच्या या अभिनव संकल्पनेमुळे नवी मुंबई शहराच्या सुंदरतेत अधिकच भर पडते. महानगरपालिकेने ही दिलेली माझी एक छान अपॉर्च्युनिटी आहे की शहरातल्या 25 भिंती, त्या 25 ते 30 भिंतींवर महाराष्ट्रातले जे कवी आहेत, लेखक आहेत, चांगल्या गोळी आहेत संतांच्या, ह्या कुठेतरी दिसाव्यात अशी त्यांची कल्पना होती. आणि त्या कल्पने ज्यावेळी त्यांनी मला सांगितले तेव्हा मी म्हटलं की मला करायला आवडेल हे. आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.